विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब यांच्या बदलीनंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांनी 26 जानेवारी रोजी विटा पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतला आणि विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम यांचीही कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचीही बदली करण्यात आली। त्यांच्या जागी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील साहेब यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांनी विटा पोलीस ठाण्याचा कारभार घेतल्यानंतर काही चोरीचे गुन्हे प्रकटीकरण पोलीस पथकास पाचारण करून कौशल्यपूर्ण माहिती प्राप्त करून विटा पोलीस ठाणे गुराण 49/2024 भादस कलम 454, 457, 380 या गुन्ह्यातील संशयित आरोपीस 24 तासांच्या आत जेरबंद करून त्यांच्या कब्जातून एकूण किंमत रुपये 1,11,441चा गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला। या दमदार कामगिरीबद्दल विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेबसह डीबी पथकातील अंमलदार साखरपे, सोनवणे, जगदाळे, वाघसह विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कवठेकर यांचे अभिनंदन करत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले, सन्मान्य करण्यात आले। यावेळी डीबी पथकातील अंमलदार यांनी चांगली कामगिरी पार पाडल्याने त्यांचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे साहेब यांनी या टीमचे कौतुक करत आपण यापुढेही भविष्यात अशाच प्रकारे उत्कृष्टपणे कर्तव्य बजावू, कामगिरी करू अशी अपेक्षा व्यक्त करत यावेळी सांगली पोलीस दलात या टीमचं अभिनंदन व कौतुक झालं। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।